मित्रांनो, माझं नाव काजल राजेंद्र भंडारी. माझं ग्रॅज्युएशन झालं बँकिंग अँड इन्शुरन्समध्ये, कारण की मला बँकेत जॉब हवा होता. पण ग्रॅज्युएशन नंतर असं डायरेक्टली बँकेत कोणीच जॉब देत नव्हतं. तर त्यामुळे मी जस्ट माझ्या सरांना भेटली आणि त्यांनी मला बँकेची माहिती दिली. मी आधी थोडी कन्फ्यूज होती, मग त्यांनाच मी घेऊन आली आणि तेव्हा मग माझा एक शॉर्ट इंटरव्ह्यू घेतला गेला आणि माझं बँकेज अकॅडमीसाठी सिलेक्शन झालं. कोर्सच्या फर्स्ट डेपासून एवढी हेल्पफुल आहेत सगळे इथे. प्लेसमेंट डिपार्टमेंट असू द्या किंवा तुमची फॅकल्टी असू द्या, कुठलेही डिपार्टमेंट असू द्या, आणि जे काही फॅकल्टी आहेत शिकवणारी तिथं अत्यंत उत्तम पद्धतीने शिकवतात की आपल्याला एकही डाऊट आपला असा राहत नाही की आपला एक मॉड्यूल आहे किंवा एक चॅप्टर आहे त्याच्यात आपलं कळणार नाही, असं होणारच नाही. आणि कोर्स करताच आता मला प्लेसमेंट डिपार्टमेंटकडून कॉल आला की तुमचा इंटरव्ह्यू आहे SBI कॅपिटलमध्ये आणि तुम्ही येऊन जा, इंटरव्ह्यू द्या. तर मी इंटरव्ह्यूसाठी आली आणि जस्ट एकाच याच्यामध्ये माझं सिलेक्शनही झालं. फर्स्ट इंटरव्ह्यू होता तो माझा, कारण प्लेसमेंट टीमने ऑलरेडी मला खूप त्याबद्दल सांगितलं होतं की इंटरव्ह्यू कसा द्यायचा आहे, काय बोलायचं आहे, किती कॉन्फिडन्स तुमचा कसा असला पाहिजे, A to Z त्यांनी मला आधीच माहिती दिली होती त्याबद्दल. आणि मी इंटरव्ह्यू दिला आणि माझं सिलेक्शन झालं SBI कॅपिटलमध्ये ॲज अ रिलेशनशिप ऑफिसर म्हणून. मी पण खुश, कारण माझा कोर्सचाही EMI चालू होता आणि त्याच दरम्यान मला कोर्स चालू असताना जर माझं कुठेतरी सिलेक्शन होतं आहे ते पण बँकमध्ये ब्रांचमध्ये बसून काम करायचं आहे, यापेक्षा जास्त आनंदाची बातमी माझ्यासाठी नव्हती. खरंच बँकेजकडनं तुम्हाला खूप मदत मिळते. तुम्ही एकदा ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला असं कुठलेच अडथळा ती लोकं देत नाहीत, म्हणजे कुठलीच फॅकल्टी देत नाही. आणि मी एकच सांगेन मित्रांनो की जर तुम्ही जस्ट ग्रॅज्युएशन केलेले आहात आणि तुम्हाला समजत नाही आहे पण तुम्हाला बँकेमध्ये जॉब हवा आहे किंवा फायनान्स फील्डमध्ये हवा आहे, तर प्लीज एकदा तरी बँकेजला व्हिजिट करा, तुमचं ॲडमिशन घ्या, कोर्स करा आणि लवकरात लवकर जॉबला लागा. थँक्यू बँकेज.